त्यांचं वक्तव्य याकडे कसं पाहता? बहुतेक अजित पवार हे विसरलेत की सिंचन घोटाळ्यात त्यांनी स्वतःनी सांगितलं होतं की जेव्हा मी आणि विजय पांढरे यांनी सिंचन घोटाळ्यात त्यांच्यावर आरोप केले होते त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता की निष्पक्ष चौकशी व्हावी। मग आज ते धनंजय मुंडेंच्या बाबतीत का म्हणत नाहीयेत या प्रश्नाचं देखील त्यांनी उत्तर द्यावं। व आत्ताच काही वेळापूर्वी मला वाटतं धनंजय मुंडे मंत्रालयात पोहोचलेत आणि तिथे मी राजीनामा दिला नाही आणि देणार नाही अशी जी भूमिका त्यांनी मांडली आहे। मला वाटतं कुठलाही सज्जन व्यक्ती सुरेश दास तुमच्यावरती सातत्याने मुंडे मंत्रालयात पोहोचलेत आणि तिथे मी राजीनामा दिला नाही आणि देणार नाही अशी जी भूमिका त्यांनी मांडली आहे। मला वाटतं कुठलाही सज्जन व्यक्ती जर असता तर त्यांनी एका मिनिटात पदाचा राजीनामा दिला असता की निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून मी देतोय असं म्हणायला हवं होतं। पण जनाची नाही मनाची नाही कसलीच लाज नसल्यामुळे आज ते तिथेच मंत्रिपद सोडायला तयार नाहीयेत आणि आता लोकांनी त्यांना हात धरून खेचून बाहेर काढेपर्यंत हे जर राहिले नाहीत पदाचा राजीनामा दिला नाही तर काढतील एवढं मला नक्कीच वाटतंय। लोक त्यांना बाहेर खेचून काढतील आता।